नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. TAITचा अर्ज भरताना चुकलेला आहे आणि जनरली कोणत्या चुका झाल्या आणि त्या चुका तुम्हाला येणाऱ्या आगामी काळामध्ये त्या चुकाचा काय परिणाम होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चूक होते, माणसाकडून चूक होते, खाली होते वरी होतात, मार्क मिस्टेक होतात. पण याच्या पूर्वी सुद्धा जेव्हा अर्ज आलता किंवा जाहिरात आलतं त्यावेळेस सांगितलं होतं कृपया करून अर्ज भरताना व्यवस्थितरित्या भरायचा आहे. आता पहिला मुद्दा म्हणजे नावात चूक. फर्स्ट नेम, सेकंड नेम, थर्ड नेम. फर्स्ट नेम म्हटलं की आपलं स्वतःचं नाव येतं. सेकंड नेम किंवा मिडल नेम म्हटल्यानंतर फादरचं नाव येतं आणि लास्ट नेम म्हटल्यानंतर आपलं आडनाव येतं. हे सगळ्यांना माहित आहे. पण काही लोकांच्या आधार कार्डवर सुरुवातीला आडनाव आहे, त्यानंतर फर्स्ट नेम आहे म्हणजेच स्वतःचं नाव आहे, त्यानंतर मिडल नेम म्हणजे लास्टला वडिलाचं नाव आहे. म्हणजे आडनाव, वडिलाचं नाव, आडनाव, स्वतःचं नाव आणि वडिलाचं नाव. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केले की फर्स्ट नेम म्हणून सुरुवातीला आडनाव टाकलेलं आहे, फर्स्ट नेमच्या ठिकाणी आडनाव टाकले आणि गोंधळ निर्माण झालेला आहे. बऱ्याच लोकांनी याच्यावर आक्षेप घेतला. विद्यार्थी म्हणतात सर काहीतरी व्हिडिओ बनवा. 2-3 दिवस बिझी असल्यामुळे यावर काही व्हिडिओ बनवता आला नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट घ्या, तुम्हाला सर्वात महत्वाचं एक गोष्ट घ्या, बारीक सारीक चूक झाली टेन्शन नका घेऊ, राहू द्या, काही फरक पडत नाही. आता सरांनी फरक पडत नाही आणि एखादे सर नाही बदलून घ्या असं म्हणत असतील, तुम्हाला रिस्क वाटत असेल, तुमच्या मनावर फॉर्म चेंज करून घेऊ शकता. पण माझ्या माहितीस्तव ही जी काही थर्ड पार्टी IBPS आहे, IBPS परीक्षा घेणार आहे आपण, बरोबर. या IBPS ला फक्त परीक्षेपुरतं मर्यादित आहे, लक्षात घ्या. पवित्र पोर्टलला ते वर्ग करतील की सर्व माहिती आमच्याकडे हा कॅन्डिडेट एवढ्या गुणांनी पास झालेला आहे आणि तो पवित्र पोर्टलला वर्ग होईल. सगळे काही मार्क आपले पवित्र पोर्टलला जातील. तिथं आपल्याला काही चुका झालेल्या असतील तर फॉर्म मध्ये काही थोड्याफार चुका झाल्या असतील तर ते मान्य असतील, काही अडचण येणार नाही. आता इतर परीक्षा जेव्हा IBPS घेतं त्यावेळेस त्यांचं पॅटर्न कसं असतं, जे की तुमच्या डॉक्युमेंटवरलं नाव आहे, तुमच्या कागदपत्रावरलं नाव आहे ते महत्वाचं असतं. कागदपत्रावर जे नाव आहे तर ते महत्वाचं असतं. कागदपत्रावरील नावानुसारच तुम्हाला अर्ज करावा लागतो. पण यावेळेस त्यांनी IBPS ला विशेष म्हणजे महिला वर्ग जास्त असल्यामुळे त्यांनी IBPS ने काय केलंय, तुमच्या आधार कार्डवरल्या नावानुसारच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. आता राहिला विषय काय, हा मुद्दा का पुढे आला, आधार कार्डवरलं डॉक्युमेंटवरलं नाव वेगवेगळं आहे. तुम्ही शिक्षक भविष्यात झालात तर तुमचं आधार कार्डवरलं नाव येत नाही, तुमच्या शिक्षक होण्याच्या अगोदर तुमच्या माहेरचं नाव येतं, तुमच्या डॉक्युमेंटवरलं नाव येतं, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरलं नाव येतं, तुमच्या NCL वरलं नाव येतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या गोष्टी जर तुम्हाला तिथे होत असतील तर आधार कार्डचं का 8 तास धरलाय त्यांनी, कारण परीक्षा केंद्रावर तुमची ओळख म्हणून तुम्ही आधार कार्ड दाखवणार आहात, बरोबर. ओळखपत्र म्हणून काय, आधार कार्ड दाखवणार आहात. हॉल तिकीट तुमचं आधार कार्डचा जसा फॉर्म भरलाय त्या नावाने येणार आहे. म्हणजे डॉक्युमेंट वरल्या नावाने भरलं तर डॉक्युमेंट वरलं, किंवा ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड नुसार भरलं असेल तर आधार कार्ड नुसार. आता आधार कार्ड मध्ये सुद्धा बऱ्याच लोकांच्या बऱ्याच चुका आहेत. म्हणजे आधार कार्ड मध्ये नाव असताना थोडेसे वेगवेगळे आहे, आता लिहित असताना थोडेसे वेगळे लिहा. हे बघा, हे सोनल नाव असं आहे आणि आधार कार्डवर चुकीचं टाईप झालंय आणि सोनल झाले, असं झालं. आता इकडं दीपक असं आहे आणि आधार कार्डवरला दीपक कसा आहे, असा आहे. सर याचा काही प्रॉब्लेम होईल का, अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही. तर दुसरा मुद्दा म्हणजे आधार कार्डवरला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची जन्मतारीख डॉक्युमेंट वरली वेगळी आहे, आधार कार्ड वरली वेगळी आहे. मग याचा काही इश्यू होईल का, अजिबात काहीच होणार नाही. ठीक आहे. राहिला विषय आता दुसरा मुद्दा म्हणजे मार्क टाकण्यात चुकला, काही प्रॉब्लेम नाही. एखाद्या वेळेस तुम्ही पदवीचे 12वीचे मार्क टक्केवारी टाकताना प्रथम क्रमांक, सेकंड क्रमांक काय आहे ते टाकण्यात तुमच्याकडून चूक झालेली आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही. तो पण मुद्दा महत्वाचा आहे. त्यानंतर NCERT म्हणजे NCERT नॉर्म्स म्हणून आलेला आहे, बरोबर. म्हणजे त्या नॉर्म्सला यस केले किंवा नो केले म्हणजे त्यानुसार आहे किंवा नाही असं जे काही केलेलं आहे त्या लोकांना काही प्रॉब्लेम होईल का, थोडासा इश्यू येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यस किंवा नो असेल, नो असेल नो, यस असेल.
माझं तर स्पष्ट मत आहे मित्रांनो, ते फॉर्म बाजूला ठेवा, अभ्यास करा आणि परीक्षेला जावा. तुम्ही आता बऱ्याच लोकांनी अजून एक असा एक मुद्दा केलेला आहे, हसण्यास्पद आहे, जे की टीईटी परीक्षेला अर्ज करताना किंवा TIT2 ला अर्ज करताना त्यांना एक दिलं होतं स्वयंघोषित प्रमाणपत्र, जे काही स्वयंघोषित हस्ताक्षरात लिहायचं ते मॅटर होता, तेच अपलोड करून सोडलं. त्याच्यामुळे किंवा पवित्र पोर्टलला जे काही स्कॅन केलं होतं तेच अपलोड करून सोडलं. काही लोकांनी ते मराठीतला मॅटर लिहिलंय खाली, त्याला मराठीत कन्वर्ट करून लिहिले. हे त्यांनी स्पष्ट सांगलेलं आहे, जो काही मॅटर आहे स्वहस्ताक्षरात हीच माहिती भरा म्हणून. ते जर कोणाचं चेंज असेल तर फॉर्म चेंज करून घेणं आवश्यक आहे. बाकी नॉर्मल चुका असतील तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता डॉक्युमेंट वरलं नावानुसार भरला आणि ओळखपत्रावर वेगळं नाव आहे, पहिलं आधार कार्ड होतं, आता आधार कार्ड होतं, काही एक प्रॉब्लेम होण्याची शक्यता नाकारत नाही. पण काय करतो बघा, IBPSच्या हॉलमध्ये जाताना आपल्याला काय केलं जातं, आपलं हॉल तिकीट चेक केलं जातं. हॉल तिकीट आणि आपल्या ओळखपत्रावरलं नाव समान आहे का एवढं चेक केलं जातं. मध्ये गेल्यानंतर तुमचा थंब घेतला जातो. थंब घेतल्यानंतर तुमचा थंब तिथे स्कॅन होतो. स्कॅन झाल्यानंतर तुमची सगळी हिस्ट्री येते, टोटल हिस्ट्री येते. पण त्यांना जर महाराष्ट्र परीक्षा परिषदेने सांगण्यात आलं की बाबा नाव जर चेंज असेल तर त्यांना हॉलमध्ये घेऊ नका, असं जर सांगण्यात आलं तर मग आपल्याला आधार कार्डच्याच नावाने फॉर्म भरणं आवश्यक होतं असं समजावं लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे आता वोटिंग कार्ड असतो. आता तुम्हाला सांगण्यात येतं परीक्षेपूर्वी 7 दिवस हॉल तिकीट आल्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड, वोटिंग कार्ड किंवा आधार कार्ड या 3 पैकी ओळखपत्र तुम्हाला नेणं गरजेचं आहे. तुमच्या डॉक्युमेंट नुसार जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला फॉर्म चेंज करायचा नाही, त्या विद्यार्थ्यांना एकच सांगतो, तुम्ही ओळखपत्र 1च्या जागी 2, 2च्या जागी 3 जे काही आहेत आपल्याकडे त्यांनी सांगितल्याप्रमाणे घेऊन जावा. त्याचं एखादी लागत नसलं तरी एखादी झेरॉक्स घेऊन जावा, काही प्रॉब्लेम होणार नाही. हे सर्व मुद्दे म्हणजे आजपर्यंत जे काही लोकांनी काहीच परीक्षा दिलेली नाही त्यांना माहितीच नाही, चला चेंज करून टाका रे, चेंज करून टाका सांगून टाकलं डायरेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, IBPSच्या परीक्षा खूप दिलेल्या आहेत आपण, आणि त्या परीक्षेमध्ये कसं होतं, कशा पद्धतीने होतं, या सर्व गोष्टी तुम्हाला मी इथे कुणाचंही नुकसान होईल असं ते करणार नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमचा थंब आहे, तुम्ही लिहिलेला हस्ताक्षर आहे, त्यानंतर तुमचा फोटो असतो, तुम्ही तिथे स्कॅन होतं, तुमचा नंबर टाकला की लगेच तुमचं ते हॉल तिकीट येतं, दुसरं एक हॉल तिकीट असतं ते येतं, तुमचा फोटो येतो, तुमच्या स्क्रीनवर तुमचा फोटो येतो, प्रश्न सोडवण्याच्या अगोदर फोटो येतो, तुमचं नाव येतं, तुमचा टाइम स्टार्ट होतो. या सर्व गोष्टी बाय प्रोसेस होतात. त्यामुळे काळजी न करता थोड्याफार नॉर्मल चुका असतील, मी जे काही सांगितलेल्या चुका असतील त्या चुकीचा काही एक परिणाम परीक्षेवर होणार नाही. आता पुणे मास्तरने असं म्हणलं, आम्ही आता बिंदास झालो असं पण समजू नका. जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर चेंज करा. आता तिसरा जो काही मुद्दा आहे त्यानंतरचा, आपण परीक्षा दिलो, कुणानुसार दिलो, IBPS ने परीक्षा आपली घेतली. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं, IBPS काय करतं, पवित्र पोर्टलला तुमची माहिती देतं. पवित्र पोर्टलला तुमचं एक प्रमाणपत्र आहे, ज्या प्रमाणपत्रावर तुम्हाला असं येतं की बाबा ही TIT3 आहे, याच्यामध्ये रिझनिंग 80 पैकी या व्यक्तीला 60 गुण मिळाले. त्यानंतर जे काही अभियोग्यता आहे, अभियोग्यताला तुम्हाला लगेच अभियोग्यता या 120 गुणापैकी याला 80 गुण मिळाले, याची टोटल 140 झाली. बस हे स्कॅन करायचं, तुम्हाला पवित्र पोर्टलला अपलोड करून सोडायचं. एवढीच प्रोसेस आहे, पूर्णपणे डिजिटल. आणि याची स्कॅन प्रत जेव्हा मिळते आपल्याला, ते कायमस्वरूपी आपल्याला लक्षात ठेवायचे, डाउनलोड करायचे, त्यावेळेस आपण त्यावर व्हिडिओ बनवणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश राहा. ज्या काही चुका झाल्या त्याची न काळजी करता अभ्यास करा. राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचे, एवढंच माइंड मध्ये ठेवा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.